विद्यार्थी मित्रांनो, चला सोडूया इयत्ता 7वी समाजशास्त्र विषयाचा पेपर। त्यातील प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा। कंसात दिलेले शब्द आहेत महाराजांवर मराठेशाही, शिवाजी, एप्रिल 1740, अहिल्याबाई, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम। 1. इसवी सन 1630 ते 1810 या 250 वर्षांच्या कालखंडाला सामान्यपणे मराठेशाही म्हणतात। 2. पुण्यश्लोक अहिल्याबाई या मल्हाररावांचा पुत्र खंडेराव यांच्या पत्नी होत। 3. एप्रिल 1740 मध्ये नर्मदाकाठी रावेरखेडी येथे बाजीरावाचा मृत्यू झाला। 4. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होत। 5. 27 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात। 6. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे। प्रश्न 2 अ, एका वाक्यात उत्तरे लिहा। गुण आहेत 5। 1. पोर्तुगीजांचा पराभव कोणी केला? उत्तर, पोर्तुगीजांचा पराभव चिमाजी अप्पा यांनी केला। 2. स्वराज्याच्या आरमारातील महत्वाचा अधिकारी कोण होते? 2. दौलत खान हा स्वराज्याच्या आरमारातील महत्वाचा अधिकारी होता। 3. अफगाणिस्तानातून कोण आले होते? उत्तर, अफगाणिस्तानातून पठाण आले होते। 4. नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष कोण होते? उत्तर, नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष म्हणजे रघुजी भोसले। 5. गावाचा महसूल कोण सांभाळत? उत्तर, गावाचा महसूल कुलकर्णी, पाटील, देशमुख, महाजन सांभाळत। उपप्रश्न ब, थोडक्यात उत्तरे लिहा। गुण आहेत 9। 1. पानिपतच्या लढाईचे परिणाम कोणते झाले? उत्तर, विश्वासराव यांना गोळी लागून ते ठार झाले। अब्दालीच्या सैन्याने मराठ्यांचा पराभव केला। सुमारे 1.5 लाख लोक मारले गेले। महाराष्ट्रातील एक संपूर्ण तरुण पिढी गारद झाली। पराभवाच्या धक्क्यातून नानासाहेब पेशवे यांचाही मृत्यू झाला। 2. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ का स्थापले? उत्तर, विस्तारात गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीत व्हावा यासाठी, तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधले जावे। स्वराज्यातील राज्यकारभाराच्या सोयीसाठी शिवाजी महाराजांनी त्याची 8 खात्यात विभागणी केली। 3. अहिल्याबाई होळकर यांनी कोणकोणती कामे केली आहेत? उत्तर, नवे कायदे करून शेतसारा, करवसुली अशा गोष्टींची घडी बसवली। पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या। शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे, व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देणे, तलावतळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या। प्रश्न 4 अ, रिकाम्या जागा भरा। 4 गुण। जतन राष्ट्रगीत 6 ते 14 शोषणाविरुद्ध। 1. 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे। 2. राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे। 3. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे। 4. आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय। उपप्रश्न ब, थोडक्यात उत्तरे लिहा। गुण आहेत 6। 1. संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत? उत्तर, अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्या गुणांचा, कौशल्याचा विकास करू शकतात। म्हणून संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत। 2. वृद्धांसाठी पेन्शन योजना का राबवली जाते? उत्तर, उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी आहे। दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांच्यासाठी योजना आहे। वृद्धापकाळापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ही योजना राबवली जाते। 3. मूलभूत हक्क म्हणजे काय? उत्तर, संविधानाने संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत। अर्थात संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणतात। प्रश्न 5 अ, रिकाम्या जागा भरा। गुण आहेत 5. धान्यशेती व मळ्याची, ताक किंवा धिंच्या, मानवी, मासेमारी, राजस्थान।
1. राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. 2. निसर्गामध्ये असलेल्या स्थितीनुसार मानवी वस्तींचे आकृतिबंध निर्माण होतात. 3. ताक किंवा धेंच्या यांसारखी हिरवळीची पिके जमिनीत गाडून देखील खत तयार केले जाते. 4. समुद्र किनाऱ्यावरील लोकांचा व्यवसाय मासेमारी आहे. 5. व्यापारी शेतीमध्ये विस्तृत धान्य शेती व मळ्याची शेती हे 2 प्रमुख प्रकार आहेत. ब. चुकी बरोबर ते लिहा. गुण आहेत 6. 1. विखुरलेल्या वस्तीत घरे दूर दूर आणि संख्येने कमी असतात. उत्तर बरोबर. 2. कृषी पर्यटन हे पर्यटन व्यवसायातील एक नवे क्षेत्र आहे. बरोबर. 3. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो. चूक. 4. भारतातील शेती ही मोठ्या प्रदेशात विखुरलेली आहे. उत्तर बरोबर. 5. समुद्र किनाऱ्यावरील लोकांची वस्ती म्हणजे कोळीवाडा. बरोबर. 6. एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. बरोबर. ड. उत्तरे लिहा. गुण आहेत 9. 1. मोसमी प्रदेशांखाली दिलेली वैशिष्ट्ये कोणती? उत्तर ऋतुमानानुसार वारे दिशा बदलतात. नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. पावसाचे वितरण असमान व अनिश्चित असते. पावसाच्या वितरणानुसार वनस्पतीचे प्रकार पडतात. या प्रदेशातील लोकांच्या अन्नात व पोशाखात विविधता आहे. 2. मृदेची अवनती का होते? उत्तर शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो. रसायने आणि खतांच्या अशा अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते. 3. पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण काय असेल? उत्तर पेंग्विन केवळ दक्षिण ध्रुवावरच आढळतो. जगण्यासाठी पोषक वातावरण येथे मिळते कारण वर्षभर हा प्रदेश बर्फाच्छादित असतो. हा सर्वात कमी तापमानाचा भाग म्हणून ओळखला जातो. येथे वार्षिक तापमान सुमारे 60 अंश सेल्सिअस असते. किनारी भागात तापमान गोठणबिंदूच्या वर असते. हे उत्तर ध्रुवावर पाहायला मिळत नाही.